भारतानं पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय घेतला। पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा मोठा निर्णय, वाणिज्य मंत्रालयाचा पाकिस्तानसोबतचा व्यापार बंदीचा निर्णय। लष्कर आणि हवाई दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर पुन्हा उड्डाण करणार, भारत पाकिस्तान तणावाच्या स्थितीत ध्रुव हेलिकॉप्टरची पुनर्वापसी। पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी, भारतानं सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर पाक हल्ला करेल, भारतानं सिंधू जल करार रद्द केल्यानंतर पाकचा थैथयाट। सिंधू जल करार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टोचा जळफळाट, सिंधू नदीसाठी आम्ही टोकाची भूमिका घ्यायलाही तयार, बिलावल भुट्टोची भारताला पोकळ धमकी। पहलगाममधील आतंकवादी हल्ल्यानंतर भारताचं पाकिस्तान विरोधात मोठं पाऊल, पाकिस्तानच्या काही वेबसाईट्स बंद, भारत सरकार पाकिस्तानची डाक सेवा आणि पाकिस्तानी इंटरनेट वेबसाईट पूर्णपणे ब्लॉक करण्याचा विचार करत। पाकिस्तानचा सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांनाही भारताचा झटका, तरार याचंही ट्विटर अकाउंट भारतात बॅन। पहलगाम हल्ल्यामुळे भारत पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असा दावा तरार याच्याकडून करण्यात आला होता। भारताकडून पाकिस्तानला आणखी एक दणका, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफचं युट्यूब चॅनल भारतात बॅन, यासह माजी पंतप्रधान इम्रान खानचं इंस्टाग्राम अकाउंट भारताकडून बंद। पंजाबच्या शेतकऱ्यांना पाकिस्तानच्या शेतात जाण्यास बंदी, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून सीमारेषेच्या पलीकडे जाण्यास बंदी। राजौरी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांची एनआयएकडून चौकशी, हाजी निसार आणि मुश्ताक हुसेनची एनआयएकडून चौकशी, राजौरी पूंछ पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असण्याची शक्यता। भारताकडून पाकिस्तानला धोका, पाकिस्तानचा यूएनमध्ये रडका डाव, भारत तात्काळ हल्ला करू शकतो, जगानं हस्तक्षेप करावा, पाकिस्तानचा दावा। बातमी चंद्रपुरातून, चंद्रपुरातील ऑर्डनन्स फॅक्टरीमधील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या। दारुगोळा बनवण्याची मागणी वाढल्यानं सुट्ट्या रद्द करण्यात आल्या। कठीण काळ आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं काम थांबवू नका असं आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे। भारताकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील हवाई क्षेत्र दररोज 8 तास बंद, कराची आणि लाहोर विमानतळावर हाय अलर्ट। अमृतसरमधील भारत पाक सीमेवरील अटारी बॉर्डरवर शांतता, पाक नागरिकांना देश सोडण्यास परवानगी, मात्र भारतीय महिलांना पाकिस्तानात जाण्यास परवानगी नाही। जम्मू काश्मीर हायकोर्टाचा 10 नागरिकांना दिलासा, कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत पाकिस्तानला पाठवू नका, 10 जणांना अटारी बॉर्डरवरून काश्मीरला सुखरूप पोहोचवलं। पाकिस्तान बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याच्या तयारीत, भारताला पोकळ धमकी देण्याचा पाकचा सिलसिला सुरूच, या आठवड्यात चाचणी घेण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं सलग 9व्या दिवशी उल्लंघन, एलओसी जवळील कुपवाडा भागात पाककडून गोळीबार, भारतीय सैन्याकडून पाकला जशास तसं उत्तर। भारताच्या कारवायांमुळे पाकिस्ताननं मागितली मित्र राष्ट्रांकडे मदत, भारतावर दबाव टाकण्यासाठी मित्र राष्ट्रांकडे मदत मागितली। भारताच्या लष्करी कारवाईची पाकिस्तानला भीती, पाकिस्तानकडून पीओकेतील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचं आवाहन। भारत क्षेपणास्त्र चाचणी करणार, 7 मे रोजी कर्नाटकच्या करवार क्षेत्रात मिसाईल चाचणी। फक्त हत्यारच भारताची ताकद नाही, आपली एकता देखील ताकद, भारत पाक तणावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण अस्पष्ट, काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत मल्लिकार्जुन खरगेंचं वक्तव्य, तर दहशतवादाविरोधात कारवाईबाबत विरोधक सरकारसोबत असल्याचीही भूमिका। पंतप्रधान मोदींच्या पाठोपाठ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा रशिया दौरा रद्द, भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द झाल्याची माहिती। भारत पाकिस्तान तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद लवकरच चर्चा करण्याची शक्यता, हल्ल्यानंतर युद्धबंदीचं उल्लंघन आणि राजनैतिक तणाव सुरूच। भारतासोबत आमचे मैत्रीपूर्ण संबंध, फजलूर रहमाननं वैयक्तिक मत व्यक्त केलं, फजलूर रहमानच्या विधानावर बांगलादेश सरकारचं स्पष्टीकरण, बांगलादेशनं भारताच्या ईशान्येकडील राज्यावर ताबा मिळवावा, निवृत्त बांगलादेशी मेजर जनरल फजलूर रहमाननं गरळ ओकली होती। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जर्मनीमध्ये मोर्चाचं आयोजन, जर्मनीतील भारतीय वंशाच्या लोकांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध, जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध मोर्चा। पहलगाम हल्ल्यानंतर रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील बंदरांची विशेष काळजी, सुरक्षेच्या दृष्टीनं सजग आणि जागरूक राहण्यासाठी बंदरात कॉम्बिंग ऑपरेशन, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गच्या विविध बंदरात शोध मोहीम।
काश्मीरात एवढी मोठी घटना घडल्यावरही मोदी बिहारमध्ये गेले। युद्धाची चर्चा असताना मोदी 9 तास मुंबईत होते। मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून चिंता दिसत नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। हत्याकांडाला शहा जबाबदार, मोदींनी त्यांना पदावर का ठेवलं? चूक मान्य केल्यावर शहांना शिक्षा मिळायला नको का? अमित शहांनी राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला, अर्थ खात्यातील महाभागांनी माझ्या विभागाचा निधी वळवला, निधीवरून मंत्री संजय शिरसाट यांचा संताप। मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, पण तसं झालं नाही। पण एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईन। उपमुख्यमंत्रीपदी राहण्याची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवारांकडून खंत व्यक्त। रणजित शिंदेच्या मेंदूची कीव करावी लागेल, माढा मतदारसंघात आम्ही पाठपुरावा करून निधी आणला। माढ्यातील विकास कामांच्या श्रेयवादावरून आमदार अभिजित पाटलांचा रणजित शिंदेंवर निशाणा। काल पुण्यात शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात बैठक, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। जातीय जनगणनेत प्रत्यक्ष आकडे पुढे येणार, राज्यात ओबीसींची संख्या 60% गेली आहे, बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी माता पॅनलची घोषणा। श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जय भवानी माता पॅनलचाच विजय होणार, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची प्रतिक्रिया। लातूरमध्ये कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे अनेक ठिकाणी जलजीवन मिशनची कामं रखडली, संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करणार, पालकमंत्री शिवेंद्रराजेंचा इशारा। सिद्धेश कदम यांची कोल्हापूर महानगरपालिकेला अचानक भेट, पालिकेला भेट देत प्रदूषण नियंत्रणाबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला, प्लास्टिक निर्मितीला कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे आदेश दिले। रत्नागिरीतील लांजा शहराचा विकास आराखडा तातडीनं रद्द करा, लांजा ग्रामस्थांकडून मागणी, पालकमंत्री उदय सामंतांकडे निवेदन सुपूर्द। जोपर्यंत भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, मयत संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार, विठ्ठल रुक्मिणीला साकडं घालत लवकरच न्यायाची मागणी। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणात मृत तनिषा भिसे यांच्या दोन्ही बालकांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून 24 लाखांची मदत, उपचारासाठी हे पैसे सूर्या हॉस्पिटलकडे जमा करण्यात आले। भिवंडी शहरात महिलेची 3 मुलींसह आत्महत्या, 3 मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। अमरावती शहरात काँग्रेसची बॅनरबाजी, राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश, यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडेंकडून बॅनरबाजी। सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना केंद्रस्तरीय अधिकारी पदी रुजू होण्याचे निर्देश, राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याचे संकेत, 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात निवडणुकांविषयी सुनावणी। अभिनेत्री छाया कदमला वन खात्याची नोटीस, छाया कदमवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चा भंग केल्याचा ठपका, 5 मे रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत नोटीस। लातूर जिल्ह्यातल्या औसामध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीचं मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन, आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून 100 कोटी रुपयांच्या निधीतून 100 बेड्स असलेलं उपजिल्हा रुग्णालय। धाराशिवच्या 22 ग्रामपंचायतीत कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, ग्रामस्थांचं गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण, 4थ्या दिवशी 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली। भंडारा जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचं आंदोलन, विविध मागण्यांसाठी 2 दिवसीय आंदोलन, मागण्या मान्य करण्याची मागणी।